मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आगामी आरोग्य सेवक भरती ही साठी तुम्ही सर्वजण जोमाने तयारी करत असालच। या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील बरेच प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। यामुळे आरोग्य भरतीशी संबंधित सर्व नवीन अपडेट्स, सर्व पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात। बघा, इथे प्रश्न पहिला काय दिलेला आहे। प्रश्न पहिला दिलेला आहे, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला आहे। दिलेल्या पर्यायांपैकी मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध हा कोणी लावला। तर बघा, दिलेल्या पर्यायांपैकी तुमचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे। आपण पर्याय बघूयात। बघा, पर्याय ए आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, बी पर्याय रॉबर्ट कोच, सी पर्याय विल्यम हार्वे, डी लुई पाश्चर। तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर का आहे। तर बघा, मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध हा विल्यम हार्वे यांनी लावला आहे। पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे। मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध हा विल्यम हार्वे यांनी लावला आहे। नंतरचा बघूया प्रश्न। बघा, प्रश्न आहे क्षयरोग म्हणजेच टीबी। सर्वांना हा रोग माहिती असेल आजार। क्षयरोग हा आजार कशामुळे होतो। तर कशामुळे होतो बघा, पर्याय ए आहे विषाणू, पर्याय बी आहे आदिजीव, पर्याय सी कवक, पर्याय डी आहे जीवाणू। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जीवाणू। टीबी हा आजार जीवाणूमुळे होतो, म्हणजे बॅक्टेरिया। क्षयरोग ज्याला आपण टीबी म्हणतो, तर हा रोग कशामुळे होतो तर जीवाणूमुळे। पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM भारतात कोणत्या साली सुरू झाले आहे। तर कोणत्या साली सुरू झाले आहे। बघा, पर्याय आहे 2002, बी पर्याय 2005, सी पर्याय 2015 आणि डी पर्याय आहे 2010। तर उत्तर काय आहे। बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2005। राष्ट्रीय आरोग्य अभियान भारतात 2005 साली सुरू झाले आहे। यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14 आहे, निरोगी मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते। निरोगी मानवी शरीराचे हे सामान्य तापमान किती असते। तर बघा, पर्याय ए आहे 98.4 डिग्री फॅरेनहाइट, बी पर्याय आहे 102 डिग्री फॅरेनहाइट, सी पर्याय आहे 95 डिग्री फॅरेनहाइट आणि डी पर्याय आहे 100 डिग्री फॅरेनहाइट। तर उत्तर काय आहे। बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 98.4 डिग्री फॅरेनहाइट एवढे निरोगी मानवी शरीराचे सामान्य तापमान असते। यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो। रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो। तर बघा, पर्याय ए जीवनसत्व के, पर्याय बी जीवनसत्व ड, पर्याय सी जीवनसत्व क आणि पर्याय डी आहे जीवनसत्व अ। तर उत्तर काय आहे। बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जीवनसत्व के। रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व के चा उपयोग होतो। कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर के लक्षात ठेवा। यानंतरचा प्रश्न क्रमांक 6 आहे, मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात। मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात। तर पर्याय बघा, ए पर्याय आहे 33, बी पर्याय 206, सी पर्याय 22 आणि डी पर्याय आहे 14। तर उत्तर काय असेल। बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 22। मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात। यानंतरचा प्रश्न बघा, मलेरियाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो। तर मलेरिया या आजाराचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो। तर पर्याय ए आहे घरमाशी, पर्याय बी एडिस इजिप्ती, पर्याय सी ॲनोफिलस मादी, पर्याय डी क्युलेक्स। तर उत्तर काय आहे। बघा, पर्याय क्रमांक सी ॲनोफिलस मादी या डासामुळे मलेरियाचा प्रसार होतो। लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा आरोग्य भरतीसाठी अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। मलेरियाचा प्रसार हा ॲनोफिलस मादी या डासामुळे होतो। यानंतरचा प्रश्न बघा, पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला आहे।
पेनिसिलिन या औषधाचा शोध कोणी लावला आहे? तर पर्याय ए आहे रोनाल्ड रॉस, पर्याय बी आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, पर्याय सी एडवर्ड जेनर, पर्याय डी लुई पाश्चर. तर उत्तर काय असेल? बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन या औषधाचा शोध लावला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी. यानंतरचा प्रश्न बघा, इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवामध्ये स्रवते? इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवामध्ये स्रवते? तर पर्याय ए आहे यकृत, पर्याय बी आहे स्वादुपिंड, पर्याय सी जठर आणि पर्याय डी आहे मूत्रपिंड. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी स्वादुपिंड. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील स्वादुपिंड अवयवातून स्रवते. यानंतरचा प्रश्न क्रमांक 10 आहे, डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या सूक्ष्मजीवामुळे होतो? तर कोणत्या सूक्ष्मजीवामुळे डेंग्यू हा आजार होतो? तर पर्याय ए आहे जीवाणू, पर्याय बी आहे विषाणू, पर्याय सी कवक आणि पर्याय डी आहे शेवाळ. तर उत्तर काय आहे? बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विषाणू. डेंग्यू हा आजार विषाणू प्रकारच्या सूक्ष्मजीवामुळे होतो. मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर बघूयात आपण यानंतरचा प्रश्न. बघा, प्रश्न क्रमांक 11 काय आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन हा कधी साजरा केला जातो? तर पर्याय ए आहे 5 जून, पर्याय बी आहे 7 एप्रिल, पर्याय सी 1 मे आणि पर्याय डी 1 डिसेंबर. तर उत्तर काय असेल? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 7 एप्रिल. या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न क्रमांक 12 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर पर्याय ए थायरॉइड, पर्याय बी यकृत, पर्याय सी आहे स्वादुपिंड, पर्याय डी लाळ ग्रंथी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यकृत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत ही ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर पर्याय ए जीवनसत्व ई, पर्याय ब आहे जीवनसत्व क, पर्याय सी जीवनसत्व ब आणि पर्याय डी आहे जीवनसत्व अ. तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जीवनसत्व क. स्कर्वी हा आजार जीवनसत्व क अभावामुळे होतो. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, BCG लस कोणत्या आजारावर प्रतिबंध म्हणून दिली जाते? तर पर्याय ए आहे क्षयरोग, पर्याय बी कावीळ, पर्याय सी पोलिओ आणि पर्याय डी आहे धनुर्वात. तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 क्षयरोग. BCG लस ही क्षयरोग आजारावर प्रतिबंध म्हणून दिली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी रक्ताचा pH समूह हा किती असतो? मानवी रक्ताचा pH किती असतो? तर बघा, पर्याय ए आहे 7.4, पर्याय बी 2.4, पर्याय सी आहे 8.4 आणि पर्याय डी 6.4. तर मानवी रक्ताचा pH हा किती असतो? तर मानवी रक्ताचा pH असतो 7.4 एवढा. पर्याय क्रमांक ए 7.4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 16, टायफॉइड या आजाराची चाचणी करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? टायफॉइड या आजाराची चाचणी करण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? तर बघा, पर्याय दिलेले आहेत ECG, विडाल टेस्ट, एलिझा टेस्ट आणि बायोप्सी. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी विडाल टेस्ट. टायफॉइड या आजाराची चाचणी करण्यासाठी विडाल टेस्ट केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 17, हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या खनिजाची सर्वाधिक गरज असते? पर्याय ए आहे सोडियम, पर्याय बी कॅल्शियम, पर्याय सी आहे लोह आणि पर्याय डी पोटॅशियम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅल्शियम. हाडाच्या बळकटीसाठी कॅल्शियम खनिजाची सर्वाधिक आवश्यकता असते. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर पर्याय ए 40%, पर्याय बी आहे 20%,
पर्याय सी 90% आणि पर्याय डी आहे 65% ते 70%. तर मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 65% ते 70% एवढे मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण असते. यानंतरचा प्रश्न बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 19 आहे, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर पर्याय ए आहे स्टेटोस्कोप, पर्याय बी बॅरोमीटर, पर्याय सी थर्मामीटर आणि पर्याय डी स्पिग्नोमॅग्नोमीटर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्पिग्नोमॅग्नोमीटर हे उपकरण रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाते. यानंतरचा प्रश्न क्रमांक 20 आहे, कोणत्या रक्तगटाला सर्वयोग्य दाता म्हणजेच युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात? तर कोणता गट आहे ज्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात? तर बघा, पर्याय आहेत रक्तगट ए, पर्याय बी आहे रक्तगट ओ, पर्याय सी रक्तगट बी आणि पर्याय डी आहे रक्तगट ए बी. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती पाहिजे. तर बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्तगट ओ. ओ ब्लड ग्रुप हा युनिव्हर्सल डोनर म्हणून समजला जातो. तर युनिव्हर्सल डोनर कोणता रक्तगट आहे? तर बघा, ओ ब्लड ग्रुप हा युनिव्हर्सल डोनर आहे. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओन्ली जीके अकॅडमी.